आज संगमेश्वरात मी वावरताना संगमेश्वरी बोलणारा माणूस औषधाला सापडत नाही. ठरवून सांगेन की आपल्या इथल्या लोकांना कोकण किंवा कोकणची किंमत अजून तरी कळलेली नाही. हे जंगल अनुभवायला बघायला जगातून लोक आले तर आपण सगळेच जण मातीच्या घरात जन्माला आलो वाढलो. आज एक तरी मातीचं घर उभं राहतंय. तुम्ही प्रपोज कोणी काही केलं नाही? कठीण प्रश्न आहे खरं तर, पण मी विचारलं. नेमकं असं स्ट्राईक कधी झालं की बाबा ही मुलगी जी आहे हे आपलं कुटुंब होऊ शकते? नमस्कार, मी प्रदीप शिवगण. कुटुंबाच्या गोष्टीमध्ये आपण आज एका छान कुटुंबाला भेटणार आहोत. खरं तर कुटुंबाला भेटणार असं म्हटलं याचं कारण असं आहे की रत्नागिरीतल्या एका छोट्या गावात, एका छोट्या खेड्यात जन्मलेली ही माणसं गेली 10-12 वर्ष इंग्लंडमध्ये सेट आहेत. म्हणजे अख्खं कुटुंब तिथं राहत आहे, तिथे रोजायला लागलं आहे. काही निमित्तानं ते आपल्याकडे आता कोकणात परत आले होते म्हणून त्यांना भेटायला आलो आहे. आता ते आहेत एकटे आपल्याबरोबर, पण त्यांचं कुटुंब तिथे आहे. तर आपण त्यांच्या लहानपणीच्या कुटुंबापासून आत्ता त्यांनी जे कुटुंब बनवलं आहे या कुटुंबापर्यंतची गोष्ट समजून घेऊया. ते आहेत अमोल खामकर सर. नमस्कार. वेलकम सर. नमस्कार. कुतूहल असं आहे की संगमेश्वर सारख्या एका छोट्याशा तालुक्यातलं एक छोटंसं खेडं आहे, तिथे तुमचा जन्म झाला आणि आज आम्ही बघतोय की तुम्ही इंग्लंडमध्ये तुमचं कुटुंब बनवलेलं आहे किंवा इथलंच कुटुंब तिथं जाऊन सेट झालं आहे. तर अगदी लहानपणापासून आम्हाला ऐकायला मजा येईल की तुमचं बालपण कोकणातलं कसं गेलं आहे, कसा जन्म झाला, तेव्हा कुटुंब कसं होतं, आई बाबा भाऊ सगळंच. जन्मलो बोरसूत नावाच्या एका छोट्या खेड्यात, जे संगमेश्वरून 14 किलोमीटर आतमध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. म्हणजे जिथून सह्याद्रीचा कडा सुरू होतो आणि पुढे चांदिवली अभयारण्य वरती तर त्याच्या जवळपास लिटरली पायथ्याशी असलेल्या एका छोट्या खेड्या गावात. म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा आमच्या गावात वीज नव्हती, पासून रस्ताही नव्हता, म्हणजे मातीचा रस्ता होता. अशा एका छोट्याशा खेडेगावात जन्म झाला. मी एकुलता एक. अच्छा. आणि तोही आईच्या लग्नानंतर 10 वर्षानंतर झालेला वगैरे अशा स्वरूपाचा. पण टिपिकल कोकणातलं जे कुटुंब असतं ते म्हणजे घरातला करता मुलगा मुंबईत नोकरीला, वडील BSTत होते आणि बायको आणि सासू सासरे म्हणजे आजी आजोबा हे कोकणात. असं जे आत्ताही चित्र काही फारसं बदललेलं नाही तसंच चित्र असलेल्या आत्ताच्या व्याख्येत कनिष्ठ मध्यमवर्गीय. पण तेव्हा ह्याची काही कल्पना किंवा याचा काही विचार किंवा याचा काही सोच सुद्धा नव्हता की आपण आपल्याकडे आर्थिक काही फार मोठं नाही, याचं काही कधी. म्हणजे मला तर वाटत नाही की जोपर्यंत मी कॉलेज किंवा इंडिपेंडेंटली काहीतरी करायला बाहेर पडलो तेव्हा जेव्हा वेगवेगळ्या आर्थिक स्तरावरची मंडळी भेटायला लागली तोपर्यंत याचं काहीही देणं घेणं नव्हतं. म्हणजे कोकणात मुळात निसर्गाने इतकं दिलंय की त्यामुळे तुम्हाला कधी असं त्याचा कमीपणा किंवा हे आपल्याकडे नाही आहे याची कधीच जाणीव नसते. अगदी. त्यामुळे खूप आनंदात, फक्त 10 वर्षानंतर झाल्यामुळे जरा अधिक लाडाखोडा असा जन्म झाला. पण गावात म्हणजे गावातल्या सुईणीने बाळंतपण केलेलं अशा स्वरूपाचा. आजी आजोबा काही शेती करत नव्हते पण आई शेती करायची. मात्र माझा जन्म झाल्यानंतर तिच्या डोक्यात एक संकल्पना आली की आपल्या मुलाला मुंबईत शिक्षणाला घेऊन जायचं. आणि जवळपास 4-5 वर्षाच्या वयाच्या सुमारास ही अशी स्टेज येते की आता शाळेची वेळ आली आहे. तोपर्यंत वडील त्यांच्या मामांकडे वगैरे अशा प्रकारचे राहत होते मुंबईत. आणि तेच म्हणजे जसं चाकरमानी याला येतो, शिमग्याला येतो, दिवाळीला गणपतीला येतो, तसे यायचे. माझी ओळख वडिलांची तशीच होती की शिमग्याला येणारा किंवा दिवाळीला येणारा किंवा गणपतीला येणारा एक हा आपला बाप, अशी ओळख होती. पण 5व्या वर्षी आईनं ठरवलं की नाही पाहिजेच, म्हणजे मुंबईतच शिक्षण घ्यायचं हट्टच घेतला. मग तेव्हा कुठे खोली घेण्यात आली. भांडूप सारख्या एका मुंबईच्या उपनगरात आम्ही गेलो आणि 1ली पासून 10वी पर्यंत, रादर 7वी पर्यंत म्युनिसिपल शाळेतलं शिक्षण मराठी माध्यमातून आणि 7वी ते 10वी 8वी ते 10वी माध्यमिक शाळेत, पण तेही मराठी माध्यम. मी जरी मुंबईत गेलो असलो तरी भांडूप हे असं ठिकाण आहे जे
आपल्या खूप प्रेक्षकांना माहीत असेल की बऱ्याचशा कोकण्यांनीच वसवलेलं आहे. म्हणजे त्यावेळी वेळेला तसंच होतं आणि आताही तसंच आहे की भांडूपमध्ये आता खूप मोठं बदल झाले असतील, पण मूळ भांडूपमध्ये जे राहणारी मंडळी आहेत ती सगळी आपल्या स्थळ कोकणातली किंवा इव्हन फक्त स्पेसिफिकली रत्नागिरी जिल्ह्यातली, संगमेश्वर तालुक्यातली अशी मंडळी, म्हणजे मुंबईच्या शहराचा टच आलेला, बाकी कोकणच आहे. बाकी कोकण. म्हणजे आमच्या आजूबाजूला सर्रासपणे मालवणी बोललं जायचं, सर्रासपणे संगमेश्वरी बोललं जायचं. हा, कारण त्याच प्रकारची मंडळी होती ना. पण 10वी नंतर खरं खूप बदल झाले. म्हणजे 10वी नंतर माझे आजोबा गेले आणि आई पुन्हा गावाला आली आणि असं ठरलं की मावशीकडे राहणार मी. माझ्या खूप मावशा मुंबईत स्थिर झालेल्या किंवा सेटल झालेल्या होत्या, तर त्यातल्या एका मावशीकडे राहायचं ठरलं. आणि 10वीचा रिझल्ट घेऊन मी आलो होतो तेव्हा सुद्धा मला काही कळत नव्हतं किंवा काही कल्पना नव्हती की काय करणार आहे मी, पुढे काय करणार आहे. आता हे झालं बालपण, जे 10वी पर्यंत हा पिरियड असतो. त्यानंतर मग आपण ठरवतो की काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं. मला कुतूहल असं आहे की बोरसूसारख्या छोट्याशा गावात वाढलेला किंवा ती समज घेऊन मुंबईत राहिलेला असा एक मुलगा मास कम्युनिकेशन म्हणून, जर्नलिझम म्हणून किंवा टेलिव्हिजन, सिनेमा या क्षेत्रात जायचं त्यावेळी, म्हणजे 92-93ची गोष्ट असेल ही, त्याच्या आधी. म्हणजे तेव्हा तर असं काही क्षेत्र शिकायचं असतं माहिती नसेल, तर ते हे तुम्हाला सुचवलं कसं बेसिकली, आणि मग घरातल्यांनी त्याला परवानगी कशी काय दिली? ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच दिवशी माझ्या मावस भावाचा एक मित्र, आणि तो खूप मोठा डिरेक्टर आहे, शेखर सरतांडे, ते घरी आले होते. मी रिझल्ट घेऊन आलो होतो आणि घरी बसलो होतो. तर सहजच बोलताना विचारलं की काय करणार आहेस पुढे. म्हटलं माहीत नाही, म्हणजे ठरलं नाही आहे अजून. म्हणजे काय, तो कॉलेज करणार आहेस का? म्हणजे हो करणार आहे. ते बारीकसं कुठेतरी डोक्यात होतं की कॉलेजमध्ये जायचं एवढंच, पण कुठे काय काही डोक्यात नव्हतं. मग ते म्हणाले की नाटक वगैरे आवडतं का? म्हटलं हो आवडतं, कारण माझी मावस बहीण, मोठी मावस बहीण तेव्हाही नाटकात काम करायची. मी शाळेत काही वक्तृत्व स्पर्धा किंवा शाळेच्या नाटुकल्या असं काही काही केलं होतं. तर मी म्हणून गेलो, आणि हे अक्षरशः म्हणून गेलो असंच आहे, त्याच्यात परत काही असं काहीतरी प्लॅन्ड होतं असं अजिबात नाही. आणि तो म्हणाला मग रुईया कॉलेज. हे काय असतं हेही मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी ते स्वतः घरी आले, माझ्या मावस भावाला सोबत घेतलं आणि कॉलेजला ऍडमिशन हाताला धरून अक्षरशः ऍडमिशन केलं रुईयाला. हा, आणि रुईयात पोहोचलो. ओके. मात्र इथला पुढचा प्रवास तुमचा असतो. म्हणजे कोणी कितीही जरी तुम्हाला काय म्हणतात ना की समोर वाढून दिलं तरी ते घ्यायचं कसं हे तुमच्यावर ठरतं. पण त्या वास्तूची किंवा त्या संस्थेची एक स्वतःची म्हणून एक खूप मोठी देणगी आहे की त्या वास्तूत शिरलेल्या प्रत्येकाला काहीतरी मिळतं. तसं मला तिथे माझे मित्र मिळाले, किंवा ते मित्र नाही आहेत, ते खरं तर फॅमिली आहे, लाईफ लॉंग मित्र मिळाले. आणि त्यांच्याबरोबर घडत पुढे जात राहिलो. नाटक अर्थातच समोर आलं. रुईयाला गेल्यामुळे एकांकिका स्पर्धांमध्ये बॅकस्टेजच, म्हणजे कधी मी मेन रोल नाही केला, पण बॅकस्टेज करता करता ते टीमवर्कचा अनुभव, किंवा कुठेतरी सुप्त इच्छा होती की थिएटर करायचं किंवा ऍक्टिंग करायची. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हेही लक्षात आलं की हे आपलं क्षेत्र नाही किंवा यातली आपल्याकडे कुवत नाही. म्हणजे त्यावेळेला माध्यमं सुद्धा कमी होती. म्हणजे नाटक किंवा डायरेक्ट सिनेमा, टेलिव्हिजन थोडकं होतं, सुरुवातच झाली होती. हा. आणि त्याचबरोबर आजूबाजूला जे कल्चरल वातावरण होतं, म्हणजे आमच्याकडे फिल्म सोसायटी होती, आमच्याकडे ड्रामॅटिक सोसायटी होती, आमच्याकडे परफॉर्मिंग आर्ट सोसायटी होती. ती जी मंडळी आजूबाजूला भेटली त्याचा एक परिपाक म्हणून 2 प्रकारची लोक तयार झाले होते प्रामुख्यानं. एक म्हणजे सिनेमाकडे जाणारे किंवा नाटक सिनेमाकडे जाणारे, आणि एक दुसरं होतं पत्रकारिता. तुमचे फ्रेंड सर्कल जे होतं असं नाही, जे आहे अजूनही आहे. हा, म्हणजे ते कुटुंब आहे माझं, सेकंड फॅमिली आहे, रादर फर्स्ट फॅमिली आहे. नाही, आम्ही या कार्यक्रमात हेच बघणार आहोत की फक्त रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नाही, अशी काही कुटुंब आपल्याला मिळतात की जी आपल्याला पुढे नेतात वेगवेगळ्या अर्थाने. त्याच वेळेला एक खूप चांगला ऍक्सिडेंट झाला होता की मला हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं. मी रुईयाच्या हॉस्टेलला सेकंड टर्मला मावशीकडून हॉस्टेलला राहिलो. म्हणजे सगळंच स्वतः करायचं. म्हणजे एक असा मुलगा की ज्याने कधी स्वतःचे कपडेही धुतलेले नाहीत, अशा, किंवा उद्या काय करायचंय याच्यासाठीचं प्लॅनिंग सुद्धा कधी केलेलं नाही. कट टू अशी सिच्युएशन की
संध्याकाळी काय जेवायचंय ह्याचं प्लॅनिंग सुद्धा हम्म. पासून महिन्याला एवढेच मिळणार आहेत, तर त्यात मॅनेज कसं करायचं पर्यंत सगळं. मग त्यात छानशौकी पण आली आणि सगळंच आलं. ते अंगावर पडल्यामुळे त्याची एक हळूहळू सवय लागली. आणि मग थोडासा का होईना इंडिपेंडंट राहण्याचा किंवा इंडिपेंडंट विचार करण्याचा आणि रुईयाच्या आजूबाजूच्या मंडळींचा परिपाक म्हणून किंवा इम्पॅक्ट म्हणून की चाकोरीबद्ध नाही करायचं, काही जे काही करायचं ते चाकोरीबद्ध नाही करायचं, असं एक रुजलं. माझा एक सिनियर आहे ज्याची वहिनी सोशल वर्कचा कोर्स करत होती. अच्छा. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी असतं असं पहिल्यांदा त्या वहिनीकडून कळलं. ओके. आणि त्याच वेळेला कुठेतरी मध्यमवर्गीय विचार आला की आपण हे करायला पाहिजे, कारण बाकी काही नाही तर नोकरी लागेल. पण वडिलांनी सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन झालं की मी BSTत घेऊन जातो, तुला नोकरी मिळेल आणि तू 1-2 वर्षात ऑफिसरही होशील. अच्छा, म्हणजे बाबांनी आधी सांगून ठेवलेलं ही व्यवस्था थोडं प्रयत्न करणार आहे. हा. अच्छा. पण त्याचबरोबर एक डोक्यात आलं होतं की हे नाही करायचं, कारण हे चाकोरीबद्ध आहे. आणि त्या मित्राच्या वहिनीचं सोशल वर्क एज्युकेशन, त्यानंतर तो माझ्यापेक्षा सिनियर असलेला 2 वर्ष सिनियर असलेल्या मित्राने सुद्धा MSW केलं. ओके. लिटरली त्यावेळेला त्याचा हात धरून MSW करायचं ठरवलं. परत मध्यमवर्गीय विचार आणि रिअलायझेशन की थिएटर किंवा ऍक्टिंग हे काय आपलं करिअर नाही होऊ शकत, त्याच्या केपेबिलिटीचे आपण नाही. नाही, पण तरीही मी मध्येच सांगतो की MSW करायला विचार करणं हे सुद्धा आत्ता तुम्हाला तसं वाटत असेल मध्यमवर्गीय किंवा नोकरीचं, पण तो काळ मला आठवतो किंवा आत्ताही MSW हे सुद्धा वेगळंच क्षेत्र आहे. म्हणजे किमान ग्रॅज्युएशन व्हावं, जसं बाबांनी म्हटलं की बाबा इथे नोकरी लागणार BMC मध्ये असेल किंवा BST, तर हा विचार सुद्धा वेगळा आहे. त्याचं कारण कुठेतरी मीडिया रिलेटेड आहे. म्हणजे फिक्शन करायचं नाही कारण सगळेच जात आहेत, किंवा त्यात लागणारं स्ट्रगलचं पिरियड आपल्याला ती चंगळ परवडणार नाही. आणि पत्रकारिता हे थोडंसं जिकिरीचं काम आहे. अच्छा. त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती करायची त्यावेळेला कदाचित तयारी नव्हती असेल, असं मला वाटतं. तर त्याचा मिलाप म्हणून नॉन फिक्शनमध्ये काहीतरी करूया. आणि परत त्याच सुमारास मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फॉर शॉर्ट्स अँड डॉक्युमेंटरीज झाला होता. ते बघितलं, जे आपण मामी म्हणतो आता. मामी म्हणतो. हा. ती त्यावेळेला जगातल्या सगळ्या शॉर्ट फिल्म्स, नॉन फिक्शन फिल्म्स, आणि त्याने भारून गेलो होतो. म्हणजे इराणियन फिल्म डिरेक्टर्स असतील पासून अमेरिकन काही खूप चांगल्या डॉक्युमेंटरीज त्या काळात बघायला मिळाल्या होत्या. म्हणजे मी जस्ट ग्रॅज्युएट झालो होतो आणि मला MSW करायचं ठरलं होतं, पण ॲडमिशन नव्हतं मिळालं. त्या काळात मी इनफॅक्ट एका मित्राला असिस्टही केलं सिनेमासाठी. म्हणजे तो सिनेमा पुढे झाला नाही, पण फिक्शनचं काय असतं ही पूर्ण प्रोसेस मी अनुभवली. म्हणजे स्क्रिप्टिंगपासनं प्री प्रोडक्शन पर्यंत सगळी प्रोसेस अनुभवली. आणि त्यातनं एक स्वतःचा डिसिजन घेता आला की हे आपल्यासाठी कदाचित नाहीये, कारण त्यासाठी लागणारे त्यावेळेला तरी पेशन्स नव्हते. नाही, तरीही मी जरा एकदम सामान्य प्रश्नाकडे येतो. आता मगापासून जे आम्ही बोलतोय ना आपण, ते फिक्शन, नॉन फिक्शन, म्हणजे चित्रपटाची भाषा आहे किंवा या माध्यमाची भाषा आहे, किंवा MSW करायचं, किंवा यानंतर तुम्ही मग फिल्म अँड टेलिव्हिजनला ॲडमिशन घेतलं. कोकणात राहिलेल्या एका माणसाला, म्हणजे मी तुमच्या वडिलांबद्दल बोलतोय किंवा आईबद्दल, आई किंवा मावशी असतील, त्यांना हे तुम्ही कसं पटवून दिलेत की या क्षेत्रात मी करिअर करणार आहे, आणि त्यांचे रिएक्शन्स काय होते तेव्हा? एकुलता एक असल्याचे फायदे या व्यतिरिक्त काहीच नाही. ओके. म्हणजे लहानपणापासून कदाचित हट्टी असा एक शिक्का होता, आणि त्याचा फायदा लिटरली म्हणजे टेकिंग ऍडव्हान्टेज म्हणतात ना इंग्रजीत, तसं. म्हणजे असा काही किस्सा तुम्हाला आठवतो की मी आज बाबांना सांगितलं किंवा आईला की मी फिल्म अँड टेलिव्हिजनमध्ये करिअर करणार आहे किंवा शिकणार आहे? MSW जर सांगितल्याचं आठवतंय. काय रिएक्शन होती? त्याला माहितीही नव्हतं की हे काय आहे. म्हणजे असं काहीतरी असतं. मग तू काय झोळी घेऊन गावोगावी फिरणार का लोकांचं भलं करत, असा साधा सोपा आणि त्यांच्या दृष्टीने प्रामाणिक प्रश्न होता. पण एक्सप्लेन केल्यावर ते ऐकून घ्यायची तयारी माझ्या आईवडिलांमध्ये होती. हे त्यांचं क्रेडिट आहे की हा जर एखादा संकल्पना सांगतोय किंवा विचार सांगतोय तर तो किमान ऐकून घ्यावा. आपल्याकडे एक पालकांची एक पद्धती असते की मी म्हणणार ते पाल्याने करायचं, पोराने किंवा मुलीने करायचं. आमच्याकडे ते थोडं आपसूक बदललेलं होतं. कदाचित एकुलता एक असण्याचा फायदा असेल
किंवा त्यांचं एक्सपोजर नसलं तरी एक आपल्या मुलाला एक संधी द्यावी असं एक हे असेल. आणि त्या तुम्ही त्या परिघात वावरत होता त्यामुळे त्याचंही लक्ष पालकांचं असणार की बाबा ह्या अशा माणसांबरोबर असतो किंवा असं करतो तर करू शकेल का. इनफॅक्ट मी हॉस्टेलला असताना माझे बाबा दर महिन्याला माझे पैसे द्यायला यायचे आणि ते ठरलेल्या वेळेच्या आधी यायचे फॉर सम रिझन. नाही ते रिझन सुद्धा मला माहिती आहे. ते येऊन माझ्या मित्रांशी गप्पा मारायचे आणि माझे मित्र अगेन माझ्या मागे सुद्धा कदाचित चांगलं बोलत होते असतील, त्यामुळे त्यांना एक कुठंतरी एक विश्वास बसायला लागला होता की हा जे काही करतोय ते अगदीच वाया गेला नाहीये. आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुन्हा सोशल वर्क करायचं का असा जेव्हा प्रश्न समोर आला तेव्हा आपसूक एक खूप मोठी संधी समोर आली. विजय तेंडुलकर त्यावेळेला स्टारसाठी प्रिया तेंडुलकर शो नावाची एक सिरीज चालवायचे. जी म्हणजे भारताची ऑफर ऑफ विन्फ्री असं म्हणायचं प्रियाला. प्रिया स्वतः खूप मोठी चांगली लेखिका होतीच, ऍक्ट्रेस होती, पण खूप ताकदीची लेखिका आणि कवयित्री होती. आणि अशा मंडळींच्या सोबत राहून त्यांच्या सहवासात ऍक्च्युली माझं शिक्षण ते थोडं बहुत म्हणूया एक्सपर्टीज येण्याची जर्नी त्यांच्या बरोबर झाली आणि त्यांनी सढळ हाताने दिलं. म्हणजे विजय तेंडुलकरांबरोबरचा तो काही दीड वर्षाचा जो सहवास आहे तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. प्रश्नच नाही. विजय तेंडुलकरांचा सहवास एक दिवस लाभला म्हटलं तरी आयुष्य काढतात लोक. असं मी एक दीड वर्ष त्यांच्या बरोबर काढलं. आणि मग चर्चापासून प्रोग्राम प्लॅन करण्याचं फ्रीडम सुद्धा त्यांनी दिलं त्या काळात. टेक्निकली शिकलो. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मल्टी कॅमेरा म्हणजे काय असतं हे मला तिथे कळलं. किंवा 5 कॅमेरा लागले आहेत किंवा तिथे 10 मॉनिटर लागले आहेत आणि त्यातला कुठला मॉनिटर किंवा कुठला हे काय पासून जे विजय तेंडुलकरांच्या मागे उभे राहून शिकता आलं. पण ते करताना जाणीव सुद्धा झाली होती की आपल्याला टेक्निकल नॉलेज कमी आहे. म्हणजे हे सगळं जाणता येतंय पण म्हणजे काय किंवा ह्याच्या मागे काय होतं हे कमी होतं. म्हणजे हे कठीण होतं, माहीत नव्हतं. त्या जाणीवेपायी मी FTIची एंट्रन्स दिली, रिजेक्टही झालो. आणि मुंबईतल्या झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन मधनं फिल्म अँड टेलिव्हिजनचा डिप्लोमा केला. अच्छा. फिल्म अँड टेलिव्हिजन करताना माझ्यासोबत परत एक नवीन ऍक्सिडेंट झाला. जसं रुईयात येताना एक ऍक्सिडेंट झाला, शेखर सदांडेल सारख्या माणसाने घेऊन आलं, तसं झेवियर्स मध्ये असताना माझ्यासोबत जी मंडळी होती त्याच्यामध्ये खूप मोठं नाव होतं. म्हणजे आता तर फिल्म किंवा सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातलं खूप मोठं नाव नितीन वैद्य हे तिथे शिकायला आले होते. अच्छा. फिल्म टेलिव्हिजन. हां. त्याच वेळेला झीचे ब्युरो चीफ होते, न्यूज ब्युरो चीफ होते. आणि त्यांना सांगितलं होतं की आपल्याला रिजनल टेलिव्हिजनमध्ये यायचंय आणि त्यासाठीची तयारीचा भाग म्हणून ते तिथे आले होते. अच्छा. ओळख झाली, मैत्री झाली असंही म्हणू. आणि ते कम्प्लीट होता त्यांनी हात धरून मला झीमध्ये घेऊन गेले. ओके. जिथे अल्फा मराठी सुरू झाली आणि त्या टीममध्ये घेऊन गेले. एक नवीन तिथे चांगली गोष्ट झाली, बायको भेटली. हां. या मुद्द्याकडे यायच्या आधी मी जरा आधी सांगतो की नाही हे उत्तम आहे. म्हणजे मला आवडलं काय की सुरुवात आपण कोकणात राहणाऱ्या किंवा कोकणात वाढलेल्या जन्म घेतलेल्या एका मुलग्यापासून सुरुवात केली की तुमचा दृष्टिकोन कसा आहे समोरच्या टीमकडे बघायचा, नवीन माणसं शोधायचा, नवीन क्षेत्र बघायचा. तुम्ही बरीच पारंपरिक क्षेत्र नाकारून इकडे जायचं ठरवलं तर फॅमिलीज वाढत जातं. म्हणजे कुटुंब वेगवेगळ्या प्रकारे असं होत जातं. आपण शिक्षणाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल भरपूर बोललो, कॉलेज याबद्दल. आता मी हेच तुम्हाला विचारणार होतो की आता आम्ही फार उत्सुक आहोत खरं तर इंग्लंड बघायला. इंग्लंडमध्ये कसे गेलात आणि काय गेलात. त्याच्या आधी मला विचारायचं होतं की मग त्याच्या आधी तुमचं लग्न झालं, नंतर लग्न झालं की आता ग्लोरिया मॅडमना आम्ही ओळखतो. खरं तर माधव कोंडविलकर यांच्या त्या मुलगी आहेत, इतके नामवंत लेखक खरं तर, आणि कोकणातले बेसिकली, त्यामुळे आमचं वेगळा जिव्हाळा आहे त्यांच्याबरोबर. तर अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली जीला साहित्यिक असा एक भाग आहे आणि तुम्ही टेलिव्हिजन फिल्म, तर हे फारच उत्तम समीकरण आहे. हे कसं काय जुळलं? म्हणजे ग्लोरिया तुम्हाला कसं काय भेटल्या? मध्ये आम्ही एका टीम मध्ये होतो आणि जे एका छोट्या
टीमचं जे अनेकदा फलस्वरूप होतं तसं मग त्या तिथे काय जॉब करायच्या? जर्नलिस्ट म्हणून ती तेव्हा मास्टर्स इन कम्युनिकेशन म्हणजे जर्नलिझमचा जो पुणे विद्यापीठाचा कोर्स आहे तो कम्प्लीट करून पत्रकारितेचा पुणे विद्यापीठाचा जर्नलिझमचा कोर्स करून ती झी मध्ये पोहोचली होती, अल्फामध्ये पोहोचली होती. आणि ती पत्रकार होती, म्हणजे मी प्रोड्युसर होतो किंवा डिरेक्टर होतो, पण ती पत्रकार होती. आणि म्हणजे मला असं मुद्दाम विचारायचं की नेमकं असं स्ट्राईक कधी झालं की बाबा ही मुलगी जी आहे हे आपलं कुटुंब होऊ शकते? खरं तर बॅकग्राऊंड म्हणजे ग्लोरियाचं बॅकग्राऊंड, माधव कोंडविलकरांची मुलगी, त्यांचं साहित्य आपण शाळेपासून वाचत आलेलो, वाचनाची सवय थोडीशी होती. आणि अशी मुलगी आपल्या टीममध्ये येते किंवा अशा मंडळींचा एक इनबिल्ट ऑरा असतो, प्रतिभेचा म्हणूया किंवा एक ते कळून येतात, शार्प असतात, स्ट्रायकिंग असतात. आणि त्यातून कोकणातली तेच म्हणणार. म्हणजे आम्ही पहिल्यांदा ग्लोरिया हे नाव जेव्हा ऐकलं होतं की तेव्हा आमच्या टीममध्ये कोणीतरी एक वेगळी मुलगी येते असं आणि बघितलं तर अरे आपल्या सारखीच आहे. ग्लोरिया म्हटलं की विदेशी नाव, फॉरेनर कोणीतरी असेल. कारण त्यांनी सांगितलं होतं की आपल्या टीममध्ये आता एक नवीन मेंबर जॉईन होतोय ग्लोरिया, अण्णाबाई सांगितलं नव्हतं. तेव्हा अरे वा कोणीतरी बाहेरचं येत आहे असं एक क्युरिओसिटी होती. आणि समोर आली ही, इतकं ते छान होतं. ग्लोरिया कोंडविलकर. हा, आणि नंतर कळलं की कोंडविलकर आणि माधव कोंडविलकरांची मुलगी, असं ते जेव्हा समोर आलं तेव्हा ते आपसूक, कदाचित ती प्रोसेस आपसूक झाली असेल, म्हणजे त्याला कारणीभूत कोणी असेल, पण ती नाही. मग तुमचं प्रपोज कोणी काही केलं नाही? कठीण प्रश्न आहे खरं तर. पण मी विचारलं, इव्हेंच्युअली मी विचारलं, पण त्याआधी जवळपास एकमेकांना कळलं होतं की हो आपण एकमेकांबरोबर आवडतोय, एकमेकांना आवडतोय किंवा जमतंय, महत्वाचं जमतोय. म्हणजे तिथेही मी थोडासा डिरेक्टर असल्याचा एक काय माज नाही, पण त्याचबरोबर त्या मागचा माणूस काय आहे हे तिने सुद्धा जाणून घेतलं असेल. आणि माधव कोंडविलकरांची जरी मुलगी असली तरी हिच्यामध्ये एक साधेपणा आहे किंवा मेहनत करायची तयारी आहे किंवा आपल्या बरोबरच्या लोकांबरोबर वागण्याची एक सर्वसाधारणपणे जी पद्धती आहे तो समज एकमेकांचा आलेला होता. पण आणि मग घरच्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा माधव कोंडविलकरांनी अगदी प्रेमाने एक्सेप्ट केलं. आमचा नुसताच प्रेमविवाह नाहीये, आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायचं तर आंतरजातीय विवाह वगैरे. मी त्याच्याकडे येणार होतो. हा, पण आम्हाला कधीच तो काय फरक नाही पडला. घरात पण नाही ना काही? आमच्या घरात सुरुवातीला एक अशा प्रकारचा काय क्वेश्चन मार्क होता, कारण ट्रेडिशनल पद्धतीने घडलेली सगळी ही मंडळी, म्हणजे नातेवाईक असतील किंवा घरचे काय. पण जेव्हा ग्लोरिया आई वडिलांना भेटली तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की काय प्रकारचं एक तुमच्या असलेल्या बॅकग्राऊंडचा जो काही इम्पॅक्ट होतो तो होणारच. मग तुमचं लग्न ठरवून झालंय असं मांडवात वगैरे की कोर्ट मॅरेज केलं? नाही, कोर्ट मॅरेज. आणि ते ठरवून म्हणजे असं नाही की फक्त दोघांनीच जाऊन केलं वगैरे, पण आमच्या दोघांचं ठरलं होतं. आणि ते घरच्यांनी अर्थातच कोंडविलकरांकडे म्हणजे तो वारसा किंवा तो विचार करण्याची कॅपॅसिटी डेफिनेटली होती. म्हणजे तो काय वादाचा मुद्दा नव्हता. त्यांनी उलट आनंदाने स्वीकारलं. आमच्याकडे थोडंसं हे होतं की एकुलता एक मुलगा, मग काय. पण तू म्हणतोयस ना, तर ते हा, म्हणजे दोन्हीकडचे सगळी अख्खी फॅमिली हजर होती. नुसतेच ते नाही, आमच्या लग्नाचा दिवस तर अजून ऐतिहासिक होता. म्हणजे दुपारचं जेवण रामदास भटकळांकडे, पॉप्युलरचे म्हणजे ते कोंडविलकरांचे प्रकाशक, तर त्यांनी आम्हाला आमंत्रण, म्हणजे ते लग्नालाही हजर होते. आणि दुपारच्या जेवणानंतर त्यांनी स्वतः तंबोरा हाती घेऊन आमच्यासाठी गाणं, ते खूप छान गातात, आता वयानुसार जमत नसेल, पण ते त्यांनी एक अख्खा राग वगैरे अशा स्वरूपाचा हे होता. आणि संध्याकाळचा चहा श्रीपू भागवतांकडे, ज्यांच्या घरात कोंडविलकर फॅमिली राहायची देवरुखला, अशा स्वरूपाचं लग्न. हा, म्हणजे आमचा तो कदाचित कॉन्शियस निर्णय होता की या सगळ्या अवडंबरापासनं खरं तर, किंवा म्हणजे माझ्या एका वहिनीला मी प्रश्न विचारला होता जेव्हा आमच्या साईडला डिस्कशन चालू झाली होती, तेव्हा सगळे आमच्याकडचे
उभे राहिले होते की कसं म्हणजे तू ठीक आहे आंतरजातीय करतोयस पण मग सगळ्याच नियमांनुसार करायला पाहिजे, आपल्या चालीरीतीनुसार करायला पाहिजे. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला होता जो मला अजूनही रिलेव्हंट वाटतो की तुम्ही सगळ्यांची म्हणजे मी माझ्या सगळ्या आईकडच्या मंडळींमध्ये सगळ्यात लहान आहे, त्यामुळे सगळ्यांची जवळपास लग्न झाली होती. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, एका वहिनीला प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमचं लग्न त्या रीतीभातीनुसार केलं, ते सगळं मंत्रोच्चार आणि सगळ्या प्रोसेसमधून केलं, तर मला एक मंत्र असा सांगा आणि त्याचा रिलेव्हन्स आणि अर्थ सांगा, तर मी उद्या तयार होतो. नॉर्मल तुम्ही सांगताय त्या लग्नाला कोणालाही नाही सांगता आलं. नाहीच येत सांगता. तर मग का करायचं? इतका साधा माझा प्रश्न होता. कदाचित तो त्यांना आवडला नसेल, पण तेच खरं तर बेस आहे की एखादी गोष्ट जर करायची तर ती का करायची हे माहीत असलं पाहिजे. तर म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा होता लग्न. कारण कुटुंब म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही येते, कारण त्यानंतर एका व्यक्तीबरोबर आयुष्य काढणार असतो आपण आणि आत्तापर्यंत काही व्यक्तींबरोबर आयुष्य काढलेलं असतं. आता मग तुम्ही पुण्यात गेलात, पुण्यात शिफ्ट झालात सगळे आणि मग तुमची संसाराची पहिले आपल्याकडे पद्धती आहे की मुलगी सासरी जाते, तसं मी सासरी गेलो. मी पुण्यात गेलो कारण ग्लोरियाला पुण्यात नोकरी होती. त्यामुळे एक भक्कम आर्थिक परिस्थिती किंवा क्रिएट झाली होती. म्हणजे आम्ही दोघांनी नोकऱ्या सोडून पुण्यात जाताना एक जण कोणीतरी असा हवा होता की जो कमवतो म्हणजे घर चालवू शकतो. आणि त्याचबरोबर आमचं हेही ठरलं होतं की प्रत्येक गोष्ट आपली आपण करायची. म्हणजे आमच्या घरातला प्रत्येक चमचा, प्रत्येक वाटी आम्ही खरेदी केलेली आहे. अच्छा. हे सगळं चालू असताना पुणे आणि पुण्यातलं स्थैर्यता, कदाचित आमच्यामध्ये एक इनबिल्ट कुठेतरी हे आहे की स्थैर्यता आली की आपल्याला अनसेटल करायचं. वा वा वा. म्हणजे असं परत आमच्या एका कलिगचा वाक्य आहे की आज संध्याकाळी कॅन्टीनला खायला काय आहे असा जेव्हा प्रश्न पडायला लागतो तेव्हा ती नोकरी सोडायची, असं आम्हाला एका कलिगने खूप पूर्वी सांगितलंय. म्हणजे एकंदरीत काय आयुष्य रुटीन होऊ द्यायचं नाही. ॲब्सोल्युटली. आणि त्याचबरोबर त्याच काळात रेडिओ आणि रेडिओविषयीची एक जाणीव क्रिएट झाली होती. माझ्या सिम्बायसिसमध्ये माझी एक कलिग होती, अमेरिकन कलिग. ती रेडिओचं काम करायची. तिने आणि ग्लोरियाने मिळून काही ऑडिओ डॉक्युमेंटरीज करायला सुरुवात केली होती, ज्याचा एक असा इम्पॅक्ट आमच्या दोघांवरही झाला की रेडिओ हे खूप स्ट्रॉंग मीडियम आहे आणि ते आपल्याला फारसं कळत नाही. आणि इथे त्यावेळेला रेडिओतल्या शिक्षणाची काहीही शक्यता नव्हती. म्हणजे जरी ग्लोरियाकडे परमनंट नोकरी होती तरी तिला एक असं लक्षात यायला लागलं होतं की रेडिओ हे खूप प्रभावी माध्यम आहे आणि ते तितकंसं वापरलं जात नाहीये आणि भारतात ते शिकण्याचंही काही अजून उरलेलं नाही. म्हणून पुढचं शिक्षण घ्यायची संकल्पना तिच्या डोक्यात आली की आपण हे शिकलं पाहिजे, रेडिओ संदर्भातलं. आणि म्हणून तिने इंग्लंडला जायचं ठरवलं की तिथे जाऊन आपण म्हणजे आम्ही एज्युकेशनल लोन वगैरे वगैरे असं करूनच जायचं ठरवलं होतं. सुदैवाने त्याच वेळेला मला इथिओपियामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायचं आमंत्रण आलं होतं. आफ्रिकेतला एक इथिओपिया नावाचा देश आहे. मी म्हटलं की जाऊया. पहिल्यापासून रिस्क घ्यायची एक तयारी आणि पॅटर्न होता. त्यामुळे मी तिकडे जायचं ठरवलं आणि ग्लोरियाने इंग्लंडला शिकायला जायचं असं ठरवलं. आणि मी इथिओपियातनं माझं प्रोजेक्ट 1 वर्षाचं संपवून मग गेलो. ग्लोरिया आधी एकटी गेली इंग्लंडमध्ये. हो. आणि म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा तसं म्हटलं तर अनोळखी ठिकाणी राहायला पहिल्यांदा गेली. ते तिचं क्रेडिट आहे. आणि अर्थात जिद्द होतीच, घराचं पाठबळ होतंच, आईवडिलांची शिदोरी होतीच. ती तिथे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी शिकू शकली त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये. आणि ते संपता मी तिथे लिटरली फिरायला म्हणून गेलो होतो. तिचा कोर्स संपता तोपर्यंत माझा इथिओपियातलं प्रोजेक्ट संपलं होतं. आणि मग आता काय करायचं, तर इव्हेंच्युअली भारतात परत जायचं असंच डोक्यात होतं. पण मी फिरायला आलो आणि तिला तिथे कामही मिळालं. म्हणजे टेम्पररी तिथल्या विद्यापीठात शिकवायचं कामही मिळालं लगेचच. अर्थात तिचं क्रेडिट आणि तिच्या ऑब्व्हियसली अचीवमेंटचा भाग आहे तो. आणि आम्ही म्हटलं की ओके ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत हे चालतंय तोपर्यंत फिरूया किंवा अजून काहीतरी असं. माझ्याकडे MSW ची डिग्री होती जी तिथल्या 2 मित्र माझे
कॉलेजमधले निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कमधले मित्र म्हणाले की तू आलाच आहेस तर ग्लोरिया नोकरी करते, तूही नोकरी कर. विकेंडला इथे कोणी तुम्हाला विचारत नाही, तुमचा विकेंड असतो, तुम्ही फिरा. ओके. असं म्हणून मी तिथल्या एका नोकरीला अप्लाय केलं, जी मिळाली सुद्धा सुदैवाने. ओके. आणि आमचा मुलगा झाला, म्हणजे कन्सीव्ह झाला. ओके. तिथून खरं आम्ही इंग्लंडमध्ये थांबूया, परत कुटुंब ह्या कॉन्सेप्ट पायी थांबूया असं ठरलं की आपल्याला एक मूल होणार आहे, त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याकडे ही संधी सुद्धा आहे की आपण त्याला अशा आंतरराष्ट्रीय लेवलवरचं एक्सपोजर देऊ शकतो. कारण आम्ही दोघेही केवळ एक्सपोजरच्या बळावर पोहोचत आलो होतो. म्हणजे आम्ही जे बघितलं त्यातून जे शिकलो, आम्हाला जन्मजात तसं म्हटलं तर काही मिळालं नव्हतं. आम्ही जे आजूबाजूला तुम्ही स्वतः ते ऍब्सॉर्ब करत 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 आलो होतो. तर मग त्याला म्हणजे इव्हेंच्युअली तो मुलगा झाला, पण मूल जेव्हा एक कन्सीव्ह झालेली स्टेज होती, त्या स्टेजला असं लक्षात आलं की असा विचार आला की आपण ह्याला एक बेस्ट पॉसिबल, जे आपल्याकडच्याही पालकांचं म्हणजे कितीही कुठल्याही स्तरावरून आलेल्या पालकांचा एक उद्देश असतो की बेस्ट पॉसिबल ऑप्शन आपल्या मुलाला देऊ. आणि मग आम्ही थांबायचं ठरवलं. ओके. ज्यात सुद्धा परत ग्लोरियाची स्वतःची प्रगती करण्याची जी एक जिद्द आहे, जी एक धडाडी आहे, ती सुद्धा खूप कामी आली. म्हणजे तिथे तिने PhD ची स्कॉलरशिप मिळवली. अरे वा. म्हणजे फुल्ली फंडेड 5 वर्षाची स्कॉलरशिप मिळवली. आणि आज ती त्याच विद्यापीठात ती तिथे आता एका सिनियर पोझिशनला शिकवते. क्या बात आहे. तुम्ही 12-13 वर्ष आता तिथे. आम्ही आता 15, ग्लोरियाला 15 वर्ष झाली, मला 14 झाली. अरे बाबू, म्हणजे 15 वर्ष तुम्ही आता इंग्लंडकर झालात की? हा, म्हणजे तिथले काय म्हणजे तुम्ही, आम्हाला माहितच नाही काही म्हणून प्रश्न विचारतो की तिथे आतापर्यंत व्हिसावरच 15 वर्ष काढावे लागतात की काही वेगळी प्रोसेस? तिथे 5 वर्ष राहिल्यानंतर, म्हणजे तिथे गेल्यानंतर मी सोशल वर्कची नोकरी पत्करली, तिथल्या प्रकारची, ज्याच्याविषयी आपण बोलू शकू. पण त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदा असा झाला की 5 वर्षानंतर तुम्हाला तिथे व्हिसा फ्री रेजिम मध्ये जाता येतं. त्याला तिथे इनडेफिनेट लिव्ह टू रिमेन असं म्हणतात. म्हणजे आता मला यायला जायला व्हिसा लागत नाही. अरे वा. असं म्हणजे इंग्लंडमध्ये सुविधा ती आहे. बऱ्याच गप्पा आपण खरं तर मारतोय. कुटुंब हा विषय असल्यामुळे मग अगदी लहानपणापासून बघितलं, मग कॉलेजमधलं कुटुंब बघितलं, मग तुम्ही स्वतःचं कुटुंब बनवलं. आणि मला फारच आवडलं की इंग्लंडमध्ये जाऊन तुम्ही अगदी तिघांचं कुटुंब अगदी सुरुवातीपासून उभं करण्यापर्यंत आता आपण बघतो आहोत. ग्लोरिया मॅडम आता नाही आहेत तिकडे इंग्लंडला असल्यामुळे आपण त्यांना बोलू शकत, त्यांना काही प्रश्न विचारता आले असते मला. आम्ही तेच आता मुद्दाम विचारणार होतो की जनरली कसं रिटायर्ड झाले की माणसं खेडेगाकडे येतात शहरातली, तसं जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतं ना की बाबा परत भारतात यावं आणि इथं काहीतरी करावं? नाही, नुसतंच परत येऊन काय उपयोग आहे, मग तिथं राहिलं काय आणि इथं राहिलं काय असा. आम्ही दोघंही कोकणातले, म्हणजे ग्लोरियाचा जन्म राजापूरचा, वाडली देवरुख सारख्या खूप सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणी, त्यात कोंडविलकरांसारखं कुटुंब, याचा परिपाक म्हणूया आपण. आम्हाला इथे येऊन काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायचं आहे. आता ते काय हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. मी पहिल्यापासूनच कोकणातल्या निसर्गाच्या विविधतेचा आणि एक्स्ट्रीम रिसोर्सचा फॅन आहे. म्हणजे आपल्याला खरंच अजून जाणवलेलं नाही. आणि मी ठरवून सांगेन की आपल्या इथल्या लोकांना कोकण किंवा कोकणची किंमत अजून तरी कळलेली नाही. राजकारण्यांनी त्याचं कॅश ऑन केलं असेल, आपण त्याच्यात पडूया नको. पण भारतासारखी किंवा कोकणासारखी जैवविविधता ही जगात खूप कमी ठिकाणी आहे. इतिहास आपल्याकडे गेल्या 4-5 वर्षात बऱ्यापैकी समोर येत आहे, पण 10,000 वर्ष किंवा त्याहूनही अधिक जुनं कातळशिल्प, म्हणजे या भागात, या कोकणपट्टीत 10,000 वर्षांपूर्वी माणसाचा वास होता. इतका इतिहास खरंच कुठे आहे? त्याचबरोबर एक मोठा थॉट डोक्यात आहे की आपण भारताबाहेर जातो, भारतातनं लोक आले तर, किंवा माझ्या कोकणात लोक आले तर, जगातून हे जंगल अनुभवायला, बघायला जगातून लोक आले तर. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, जगापर्यंत पोहोचण्याची कॅपॅसिटी क्रिएट झाली आहे, माध्यमं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. तर
हे जर आपल्याला एक्सपोजर मिळालंय, ते एक्सपोजर आपल्या मातीसाठी वापरता आलं तर, असा एक थॉट डोक्यात आहे. आपण सगळेच जण मातीच्या घरात जन्माला आलो, वाढलो, असे असे अशा प्रकारचे आहोत. आपले प्रेक्षकही असतील. आज एक तरी मातीचं घर उभं राहत आहे नाही, कारण आपण कॉन्क्रीटची जंगलं आपल्या गावात सुद्धा उभी करायला लागलोय. त्याचा तोट्याचा कधी कोणी विचार केलाय? याचं एखादं तरी उदाहरण जर मी सेट करू शकलो, आम्ही सेट करू शकलो, तर मला वाटतं की आम्ही त्या बाबतीत यशस्वी होऊ. असा एक छोटासा संकल्प आहे. आणि मग फक्त रिटायरमेंट करता नाही, तर काहीतरी स्वतःच्या मातीला जे काय आपण देणं लागतो ते परत देणं लागतं. काय म्हणजे आपण परत उपरती करणारे कोण? खरं तर अशा प्रकारचं एक छोटंसं का होईना प्रयत्न करावा, अशा उद्देशाने आम्ही परतायचं म्हणतोय. आमच्या प्रेक्षकांना हा पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही काय काय करू शकतो, काय काय केलं, ह्या सगळ्यात कुटुंबाचा कसा सहभाग आहे, कसा सपोर्ट असतो, कधी कधी माहीत नसताना, कधी कधी माहिती असताना असा, आणि स्वतःचं कुटुंब बनवणं, या सगळ्याच अर्थाने प्रेक्षकांनी तुम्हाला ऐकलेलं आहे. बघूया प्रेक्षकांचे रिएक्शन्स काय काय असणार आहेत. तुम्ही खरं तर काही दिवसांसाठी इथे आलेला आहात आणि हा वेळ तुम्ही KZला दिलात, त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. धन्यवाद. ॲक्च्युली खूप खूप आभार, कारण मी KZचा कोकणातल्या झाकण्यापासूनचा फॅन आहे. मी ॲक्च्युली तुमचा फॅन आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर वेळ घालवायला मिळणं ही माझ्यासाठी पर्वणी आहे. त्यामुळे थँक्यू अँड ऑल द बेस्ट. तर मित्र, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. अमोल सरांचे विचार त्याबद्दल तुम्ही लिहा. ते तिकडे जाऊन त्यांनी काय काय केलं किंवा त्यांचा दृष्टिकोन इथे बघण्याचा काय काय आहे, याच्यावर भरपूर ते बोललेले आहेत. तुम्हाला हा भाग कसा वाटतो, तुम्हाला हे सगळं कसं वाटतं, यातले कुटुंबाचे मुद्दे कसे वाटतात, तुम्हाला कसे रिलेव्हंट आहेत, हे नक्की कळवा. भेटू नवीन भागात. धन्यवाद.